आपण बघायला गेलं तर 31 प्रभाग आहे आणि या 31 प्रभागामध्ये 20 प्रभाग जे आहेत ते चर्चेचा विषय ठरलेला आहे। या ठिकाणी भाजप जरी स्वबळावर नारा देत असेल, मात्र शिंदेची शिवसेना आणि अजितदादा गट यामध्ये प्रभाग 12 मध्ये आपल्या नाशिकमध्ये युती दिसते। आणि प्रभाग 12 जो आहे, एकीकडे आपण बघतो तर शिंदेची शिवसेना आणि दुसरीकडे बघतो तर भाजप यांच्यामध्ये आपल्याला काटेची टक्कर दिसून येत आहे। आपण आता अवघ्या 3 दिवस राहिलेले आहेत प्रचार याला, आणि या ठिकाणी रॅलीचं आयोजन देखील बघू शकतो। शिंदेचे शिवसेनेचे उमेदवार असाल स्मिताताई पाटोदकर, प्रभाग अजितदादा गटचे जे असतील हेमलताई पाटील यांचा या ठिकाणी भव्य रॅली थोड्याच वेळात या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आपण बघू शकतो महिला कार्यकर्ता देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत। काय सांगाल ताई, काल सभा झालेली आहे शिंदे साहेबांची, शिंदे शिवसेना एकत्र आलेली आहे, अजितदादा आणि शिंदे शिवसेना एकत्र आली, काय सांगाल? काही नाही, वातावरण खूप चांगलं आहे आणि दोन्हीही नेते आमचे विकासांवरती काम करणार आहेत, लोकांच्या प्रश्नांची जाण असणार आहेत। ज्या पद्धतीने अजितदादांनी पुणे शहरामध्ये आणि पुण्याच्या भागामध्ये बारामतीमध्ये जे काम केलं आणि शिंदे साहेबांनी जे ठाणे मुंबईमध्ये काम केलं, तर नागरी समस्यांची जाणीव असणारे ते नेते आहेत। आणि ज्या पद्धतीने काल शिंदे साहेबांनी पुढचा एक विकासाचा अजेंडा मांडला, तर तो नाशिकच्या दृष्टीने अतिशय हितावह आहे। त्यामुळे मला खात्री आहे की आमचं पॅनल हा अतिशय उत्कृष्ट आहे आणि आम्ही चांगल्या मताने या ठिकाणी निवडून। रॅलीचं कसं आयोजन आहे, कुठून कशी रॅली असणार? आम्ही 2-3 दिवस सतत रॅल्या काढतोय, कारण प्रभाग खूप मोठा आहे आणि एवढ्या मोठ्या प्रभागामध्ये एका दिवसामध्ये रॅली शक्य नाही। आज आम्ही थोडा भाग घेतोय, उद्या थोडा भाग घेतोय आणि परवा दिवशी, त्या पद्धतीने आम्ही 3 दिवस रॅली काढतोय। काल मोठे शिंदे साहेबांचा जल्लोष या ठिकाणी दिसला, लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद देखील दिसतोय। आपण आता प्रभाग 12 मध्ये फिरताय, काय कुठल्या अजेंडा घेऊन आपण आता प्रभाग 12 मध्ये फिरताय? प्रभाग 12 हा अतिशय मिक्स वस्तीचा असा भाग आहे। उच्चभ्रू समाज आहे, स्लम्स पण तितकेच आहेत, मोठमोठी ऑफिसेस आहेत, मोठमोठे कार्यालय आहेत, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत। तर त्या दृष्टीने प्रभागातली सुरक्षितता, वाहतुकीचं नियोजन, पार्किंग प्लेसेस, रस्त्यांची परिस्थिती आणि जे मोठमोठे स्लम आहेत त्यांना हक्काची घरं देणं, त्यांची निवाऱ्याची सोय करणं, या सगळ्या गोष्टींवरती आम्ही काम करतोय। आपण आता काही महिला कार्यकर्ता देखील आहेत, आपण त्यांचे संवाद साधू। कसा तुम्ही आज रॅलीला सहभागी झालाय, कसा प्रतिसाद आहे, काय सांगाल, काय तुमच्या भावना? सगळे खूप मनापासनं सपोर्ट करायला आले सगळ्या पॅनलला। सगळ्या लोकांमध्ये ह्या पॅनलला खूप प्रेम आहे, म्हणून एवढी तुम्ही गर्दी बघताय। हा आम्हाला निश्चय आहे की हेच पॅनल नक्की निवडून येणार। बरं, काय सांगाल तुमच्या भावना? हे पॅनल तर चांगलंच आहे, मेन म्हणजे याच्यात जे व्यक्ती आहेत ते काम करणारे आहेत, त्यांनी याच्या आधी पण काम केलेलं आहे आणि सगळ्यांना अपेक्षा म्हणण्यापेक्षा सगळ्यांना एकदम ठामपणे माहिती आहे की नक्कीच हे काम करणारे आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणारे। एकंदरीत आता हे चारही उमेदवार आता मैदानात मध्ये उतरलेले आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची रॅलीला गर्दी देखील दिसून येत आहे, काही फलक देखील लावण्यात येत आहे। मराठी न्यूजवर प्रतिनिधी प्रकाश धुर्वे, नाशिक।